महादेव. ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही सगळे आनंदात असाल आणि महादेवांची कृपा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात सदैव राहो हीच प्रार्थना. आज पुन्हा एकदा आपण एका खास आणि मनाला स्पर्श करणाऱ्या विषयावर बोलणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांततेने आणि लक्ष देऊन नक्की ऐका. मित्रांनो, आज आपण एका अतिशय आणि गूढ रहस्यमयी विषयावर बोलणार आहोत. जीवनात अचानक काही गोष्टी घडायला लागतात. मन अस्वस्थ होतं, रात्री अचानक जाग येतो, जवळची माणसं दूर जाऊ लागतात आणि आपल्याला समजत नाही हे सगळं का चाललं आहे, माझ्या आयुष्यात ही उलाढाल का होत आहे. पण काय तुम्हाला माहीत आहे, मोठा बदल येण्याआधी ब्रह्मांड शांतपणे संकेत देत असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जीवनात मोठा परिवर्तन येण्याआधी ब्रह्मांड कोणती 7 गुप्त चिन्हे दाखवतं. ही चिन्हे प्रत्येकाला दिसत नाहीत, पण जर ती दिसत असतील तर समजा तुम्ही एका मोठ्या अध्यायाच्या उंबरठ्यावर उभे आहात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे ऐका, कारण कदाचित तुम्हाला सध्या जे वाटत आहे ते योगायोग नाही. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्हाला हे 7 चिन्ह दिसतात का? जर तुमचं उत्तर असेल हो, तर सावध राहा, तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे. चला तर ते 7 चिन्ह कोणते आहे आपण बघूया. मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटतं का की आयुष्यात काहीतरी बदलणार आहे, पण काय बदलणार आहे हे तुम्हाला समजत नाही. जणू हवेत काहीतरी वेगळं आहे. लोक तेच आहेत, घर तेच आहे, आयुष्य तेच आहे, पण आतून काहीतरी हलतंय. ही भावना सामान्य नाही. आपल्या जीवनात मोठा बदल येण्याआधी हे ब्रह्मांड आपल्याला शांतपणे संकेत देतं. ते मोठ्याने सांगत नाही, त्याची आपल्याला हळूवार जाणीव करून देतं. पहिलं चिन्ह, अचानक मन अस्वस्थ होतं. काहीही कारण नसताना मनात बेचैनी होते. सगळं काही ठीक असूनही आतून काहीतरी बरोबर नाही अशी भावना आपल्याला जाणवते. ही भीती नसते, ही तयारी असते आपल्या जीवनात परिवर्तन घडण्याची. मित्रांनो, दुसरं चिन्ह असं आहे, रात्री तुम्हाला अचानक जाग येतोय का? विशेषतः पहाटे 3 ते 4च्या दरम्यान तुमचे डोळे आपोआप उघडतात का? आणि काही क्षणासाठी पूर्ण शांतता असते, जणू वेळ थांबलेली आहे. ही वेळ योगायोगाने येत नाही, तर ही वेळ दैवी शक्ती आपल्या जीवनात जागृत करत असते. तिसरं चिन्ह असं आहे, वारंवार एकच प्रकारचं स्वप्न पडतं. त्या स्वप्नात आपल्याला पाणी, आग, उंच जागा, अंधारातला प्रकाश असं काही आपल्याला ते स्वप्नात दिसत असतं. हे स्वप्न फक्त मेंदू तयार करत नाही, कधी कधी ती आतल्या बदलाची झलक असते. आपल्या जीवनात काहीतरी वेगळं होणार आहे त्याचे हे संकेत असतात. मित्रांनो, चौथं चिन्ह असं आहे, जुन्या गोष्टीचं अचानक संपणं, जवळचं नातं दूर जाणं, अचानक काम बंद होणं, जुनी सवय तुटणं. हे नुकसान वाटतं, पण कधी कधी जागा मोकळी केली जात असते नवीन काही येण्यासाठी. मित्रांनो, 5वं चिन्ह असं आहे, तुम्हाला अचानक एकटं राहायला आवडते का? लोकांपासून दूर जाण्याची इच्छा होते का? पूर्वी तुम्ही ज्यांच्यासोबत वेळ घालवायला तुम्हाला आवडायचा, आता त्यांच्यातच तुमचं मन लागत नाहीये का? तुम्हाला गोंधळ आवडत नाहीये का? शांतता आवडू लागली आहे का? तर मित्रांनो, हा एकटेपणा नाही, ही अंतर्मुक्तीची सुरुवात आहे. 6वं चिन्ह, मित्रांनो, तुम्ही अचानक भावनिक होताय का? लहान गोष्टीवर डोळे पाणावतायत का? भजन ऐकताना मन भरून येतंय का? एखादं वाक्य ऐकू आल्यावर खोल स्पर्श होतोय का? मन कोठर राहत नाही, ते मऊ होतं. तर ही सुरुवात आहे तुमचं मन शुद्ध होण्याची. मित्रांनो, 7वं चिन्ह असं आहे, अदृश्य संरक्षण. मोठं संकट येतं, पण शेवटच्या क्षणी काहीतरी वाचवतं. एखादी चूक होते, पण त्याचे मोठे परिणाम टळतात. तुम्ही विचार करता, कसं वाचलो मी? कधी कधी उत्तर दिसत नाही, पण संरक्षण असतं. जर हे सगळं तुमच्या आयुष्यात घडत असेल तर घाबरू नका. याचा अर्थ एकच असू शकतो, तुम्ही जुन्या टप्प्यातून बाहेर पडत आहात. बदल नेहमी आधी अस्वस्थ करतो, कारण आपल्याला सवय असते स्थिरतेची.
पण विश्व ब्रह्मांड हे स्थिर राहत नाही, ते सतत हलत असतं आणि कधी कधी ते तुम्हालाही हलवतं. तुम्हाला काढतं त्या जागेवरून जिथे तुम्ही खूप दिवस अडकलात. कधी कधी जे तुटतं, जे तुटायलाच हवं असतं, कधी कधी जे दूर जातं ते धरून ठेवणं चुकीचं असतं, आणि कधी कधी जी गोष्ट संपते ती संपली म्हणूनच योग्य असते. जर तुम्हाला सध्या असं वाटत असेल की आयुष्य हातातून निसटत आहे, तर कदाचित आयुष्य नव्याने रचलं जात आहे. प्रश्न हा नाही की बदल येणार आहे का, प्रश्न हा आहे तुम्ही तयार आहात का. तयारी म्हणजे काय? घाबरू नका, घाई करू नका, जबरदस्तीने काही पकडून ठेवू नका. जे जात आहे त्याला जाऊ द्या. जे येणार आहे त्यासाठी मन मोकळं ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बदल येतो म्हणजे विनाश नाही, तो रूपांतर असतो. अळीला वाटतं तिचं जग संपलं, पण ती फुलपाखरू बनते. कदाचित तुम्ही त्या अवस्थेत आहात. तुम्हाला वाटतं सगळं तुटतंय, पण कदाचित तुम्ही नव्याने घडत आहात. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला अचानक दिसला असेल, जर हे शब्द तुम्हाला आतून स्पर्श करत असतील, तर कदाचित हा योगायोग नाही, कदाचित हा देखील एक संकेत आहे. शांत बसा, श्वास घ्या आणि मनात म्हणा, मी तयार आहे. जे काही येईल ते माझ्या उन्नतीसाठीच येईल. बदल जवळ असू शकतो आणि कधी कधी सर्वात मोठं वरदान सुरुवातीला संकटासारखं दिसतं. हर हर महादेव.